शाळेतून आले की पोरांनी बघा जरा बुकबुक केलं की नाही, आई पण बघा लगेच म्हणते, बाळा तुला चहा बिस्किट देऊ का खारी बटर देऊ. हे असलं काही बघा पोरांना देण्यापेक्षा झटपट होणारा गव्हाच्या पिठाचा असा पास्ता करून द्यायचा. एवढा हेल्दी आणि टेस्टी हा होतोय, पोरं अगदी बघा खुश होतील. तर त्यासाठी काय करायचं आहे, सकाळी जरा जास्तीची कणिक भिजवून ठेवायची. आता पिठाचे छोटे छोटे असे गोळे करायचे आणि तळणीचा झारा असतो की नाही बघा, त्याच्यावर एक गोळा घेऊन व्हिडिओ जसं दिसतंय बघा बोटानं तसं त्याच्यावरती प्रेस करायचं आणि नंतर हळू असं एका बाजूने बघा फोल्ड करून घ्यायचंय. तर बाहेरच्या पास्त्यापेक्षा पण किती मस्त डिझाईन आपली पास्त्याला बघा तयार झाली. आता उकळलेल्या पाण्यात सगळा पास्ता सोडून द्यायचा आहे. आता पास्ता शिजतोय की नाही तर कांदा टोमॅटो उभं असं चिरून घ्यायचा आहे. एक मिरची बारीक चिरून घ्यायची. आता लहान मुलं जर तुमची खाणारी असतील की नाही तर मिरची तेवढी स्किप करा. 7-8 मिनिटात बघा सगळा पास्ता असा पाण्याच्या वर तरंगायला लागतो, तेव्हा समजून जायचं की आपला पास्ता शिजलाय. आता सगळं पाणी त्याच्यातलं व्यवस्थित नितळून काढायचं. तेलात मोहरी तडतडली की मग त्याच्यात कांदा मिरची टोमॅटो घालून की नाही चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यात लाल तिखट घालायचं आहे, हळद चवीपुरतं मीठ घालायचं, एक पॅकेट याच्यात बघा मॅगी मसाला आठवणीनं घालायचं. याने याची चव खूप भारी लागते. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले आपले जळत नाहीत. आता शिजलेलं त्याच्यात पास्ता घालायचा आहे, सगळं मिक्स करायचं आणि 2 मिनिटं याच्यावरती बघा झाकण ठेवायचं आहे. शेवटी वरून भरपूर असं चीज किसायचं आहे. माझ्या मुलीला हा एवढा आवडला बघा, एकटीनंच हा सगळा पास्ता संपवलेला. तर बाहेरचा मैद्याचा पास्ता पोरांना देण्यापेक्षा असा पास्ता घरी बनवा. सबस्क्राईब करा बरं का.